इथे मी शेडवरती आलो आहे भाऊ. ऑलमोस्ट तुमचे आता 12 वाजत आहे. 12च्या जवळपास मी शेडवरती पोचलो आहे. आणि ट्रेडिंग निवडण्याचं रिझन माझं तेच की आपल्याला ज्या फ्रीडम ऑफ टाईम असतो तो आपल्याला भेटतो. मॉर्निंगला सकाळी सकाळी मी मंदिरात गेलो होतो. ऑलमोस्ट 9:25 का 9:20 वाजत होते. तेव्हाच ऑलमोस्ट जो निफ्टी 24,030च्या समथिंग मला दिसत होता. तिथे मी एंट्री प्लॅन केली. आता त्या एंट्रीमध्ये मला प्रॉफिट झाला का लॉस झाला ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. पण मग सांगण्याचं रिझन तेच की आजच्या व्हिडिओमध्ये जो आवाज आहे मी नंतरून टाकत आहे. तर फक्त त्या कंडिशनला माझा काय प्लॅन होता ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ट्रेड मागचं माझं लॉजिक काय होतं आणि जी ट्रेड आहे त्या ट्रेडला मी मॅनेज कसं केलं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला भेटेल. कारण आज होती तुमची एक्सपायरीला मला लॉसच होतो हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर जाऊया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. व्हिडिओ आवडेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांमध्ये शेअर करा भावांनो. मी सेबी रजिस्टर नाही आहे आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही बाईक सेलिंगची ॲडवाइस नाही देत आहे किंवा काही कॉल टिप्स प्रोव्हाइड नाही करत आहे. फक्त माझी पर्सनल ट्रेडिंग जर्नी शेअर करत आहे आणि माझी पर्सनल ॲनालिसिस शेअर करत आहे. कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. इथे हा आहे निफ्टीचा चार्ट. जी बी ॲनालिसिस करणार मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी करत आहे आणि माझ्या स्वतःसाठी करत आहे. कोणाला डायरेक्ट बाईंग सेलिंगची ॲडवाईस मी देत नाही, कारण मार्केटमध्ये लॉसेस होऊ शकतात. तुम्ही तुमच्या रिस्कनुसार प्लॅन करा, तुम्ही तुमच्या ॲनालिसिसनुसार प्लॅन करा. आता माझा काय प्लॅन राहणार आहे, मार्केट आहे तुमचा एक प्रकारचं मी बघू शकता 24,016 24,017च्या जवळपास म्हणजे मार्केट ओपनिंग दाखवतं म्हणजे जस्ट याच्याच वरती कुठेतरी. तर ही जी लेवल मी ड्रॉ केलेली हा जो बॉक्स आहे तुम्हाला दिसत असेल 24,000च्या जवळपास. समजा मी इथे गेलो, तुम्हाला फिब रिट्रेसमेंट आपण दाखवतो. आपण गेलो फिबमध्ये, ऑलमोस्ट जो हा आहे तर हा लो याचा ऑलमोस्ट 0.50ची लेवल आहे तुम्हाला इथे दिसत असेल. 0.50च्या जवळपास तिथे म्हणजे रिजेक्शन आपण त्याला म्हणू शकतो. फक्त मग त्यासाठी मी इथे तो ड्रॉ केलेला आहे. समजा याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली चांगल्या पद्धतीने, समजा मार्केट सस्टेन करतं मी थोडा वेळ वाट बघेल. सस्टेन करतं तर मी कॉल साईडला एंट्री प्लॅन करेल आणि समजा सस्टेन नाही केलं तर तिथे 24,001 राऊंड लेवल आहे. समजा तिथून 24,030 24,030-40पर्यंत मार्केट समजा गेलं, त्याच्यानंतर रिजेक्शनला बी मी प्लॅन करू शकतो. कारण RSI डेली टाईम फ्रेममध्ये एक प्रकारचा तुम्हाला अपसाईडला EMA दिसतो आहे. मग काय सांगता येतं, RSI तिथे गेला रिजेक्शन वगैरे घेऊन डाऊन साईड जाऊ शकतो. त्या बेसिसवरती मी वेट करेल आणि जमलं तर सेल साईड बी एंट्री आपण प्लॅन करू शकतो. इथे मी जस्ट एंट्री प्लॅन केली होती तेव्हा जेव्हा मी मंदिरात होतो तेव्हा. आणि जो तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला तो रिअल व्हिडिओ आहे, जेव्हाचा तो ॲनालिसिस मी टेलिग्रामवरती बी तो व्हिडिओ शेअर केला आणि तोच व्हिडिओ मी इथे यूट्यूबला तुम्हाला दाखवला. म्हणजे ॲनालिसिस बी करणं महत्त्वाचं आहे. मग ही एंट्री मी इथे 2 लॉटनी घेतली, कारण एक्सपायरी आहे विनाकारण आपल्याला रिस्क घ्यायचं नाही. आणि 15 मिनिटमध्ये आता एंट्री प्लॅन करण्याचं रिझन तेच की जो मागचा तुम्ही स्विंग बघू शकता, जस्ट मार्केटने त्याची लिक्विडिटी घेतलेली आहे. त्या बेसिसवरती मी इथे पुट साईडला बी मला चांगला मोमेंटम दिसत होता. आणि जो तुमचा निफ्टी सुद्धा 24,030च्या जवळपास होता. आणि डेली टाईम फ्रेमवरती मी तुम्हाला सांगितलं बी होतं की माझा प्लॅन आहे की जेव्हा निफ्टी डेली टाईम फ्रेमवरती तिथून नाही का रिजेक्शन घेऊ शकतं, त्या बेसिसवरती मी इथे एंट्री प्लॅन करत होतो. मग मी एंट्री प्लॅन केली आणि जो माझा स्टॉप लॉस आहे मी स्टॉप लॉस सुद्धा तिथे लावून दिलेला आहे. इथे बघू शकता जी नेक्स्ट कॅन्डल आहे त्याच जी आपण एंट्री प्लॅन केली त्याच्या जस्ट 2-5 मिनिटानंतर आपली ट्रेड आपल्याला प्रॉफिट द्यायला लागली. आता प्रॉफिट एवढ्या लवकर येण्याचं कारण तेच की एक्सपायरी होती आणि त्यानंतर मी माझी पोझिशन होती त्या ट्रेल करत गेलो, कारण कसं रिस्क विनाकारण घ्यायचं नाही. मग पहिले मी 15 पॉईंटचं जे ट्रेलिंग आहे आपलं लावून दिलं, म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला 1,500-2,000 जो प्रॉफिट आहे तो भेटेल. कारण एक्सपायरीला कसं माझ्याकडनं ओव्हर ट्रेडिंग होऊन जाते. जे आहे तुम्हाला रिअल सांगणं, आपल्याला नाही का ते सायकोलॉजी डिस्टर्ब होऊन जाते, त्यामुळे ट्रेल करणं मी महत्त्वाचं ठरलो. मग मी ट्रेल केलं, बघता बघता जो माझा प्रॉफिट आहे तो 4,000 आला. त्यानंतर मी 1 मिनिटामध्ये शिफ्ट झालो आणि 1 मिनिटामध्ये मी ट्रेलिंग चालू केली. तर जो आपल्याला फायनल प्रॉफिट आहे बघू शकता तुम्ही. वेट करू आपण. त्याच्यानंतर जी ट्रेलिंग आहे ऑलमोस्ट मी त्याच कॅन्डलच्या 1 मिनिटामध्ये कॅन्डल ट्रेल करत गेलो. ऑलमोस्ट मी आता 149ला ट्रेल केलं, म्हणजे ऑलमोस्ट 25 पॉईंट मी ट्रेल केले. वेट करत होतो मी तेव्हा, कारण जस्ट मंदिरात होतो. मंदिरात ते नारळ वगैरे बी फोडणं चालू होतं आणि त्यामध्येच एका हातात मोबाईल होता आणि ट्रेडिंग बी करणं चालू होतं. ही ट्रेडिंगची रिॲलिटी. ट्रेडिंग चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे भावांनो, कारण कसं लॉस बी होऊ शकतो. मग आता इथे मी फायनल इथे ट्रेल माझी पोझिशन आय थिंक हिट होऊन जाते ट्रेलिंगमध्ये. इथे माझी जी पोझिशन आहे ती ट्रेलिंगमध्ये हिट झालेली आहे. इथे जो माझा फायनल प्रॉफिट आहे तो तुम्ही बघू शकता 4,180 रुपये समथिंग फायनल प्रॉफिट बुक झालेला आहे. ऑर्डर बुक पण तुम्ही बघू शकता 125ला घेऊन 155च्या 60च्या जवळपास विकलेलं आहे.